आज रेणुकाच्या सासूने तिच्या माहेरहून रेणुकाच्या भावाला आणि भावजाईला बोलवून घेतले होते. ज्या भावाला बहिणीची अजिबात काळजी नव्हती, ज्याने बहिणीचे लग्न झाल्यापासून तिला एक साधा फोन करून तिची विचारपूस केली नव्हती, तो आज रेणुकाच्या सासूने बोलावले म्हणून लगेच बहिणीच्या सासरी आला होता. लग्न झाल्यापासून रेणुका सर्वांचे फक्त ऐकून घेत होती, कोणाला कधीच उलटून बोलली नव्हती. रेणुकाचे सासू सासरे, नवरा, नणंद हे सर्वजण तिच्याबद्दल तक्रार करत होते. आता आम्ही तुमच्या बहिणीला नांदवणार नाही असे बोलत होते. रेणुका एका कोपऱ्यात शांतपणे उभी राहून सर्वांचे संभाषण ऐकत होती. तिची नजर खाली होती किंवा कदाचित तिला त्यांच्यापैकी कोणाकडेही बघावेसे वाटत नव्हते. वर्षभरापूर्वीच तिचं आयुष्य किती सुंदर होतं. रेणुका आईबाबांची लाडकी मुलगी होती. घरी भाव आणि भावजाई दोघेही होते. ते ग्रॅज्युएशनच्या पहिल्या वर्गात शिकत होते. भाऊसुद्धा आपल्या धाकट्या बहिणीवर खूप प्रेम करायचा. सर्व काही सुरळीत चालू होते. पण त्या दिवशी जेव्हा ती कॉलेजवरून परत आली तेव्हा घराबाहेर तिला गर्दी दिसली. कोणीतरी सांगितले की तिच्या आईवडिलांचा ॲक्सिडेंट झाला आहे. हे ऐकताच ती धावत घरात गेली. तिची बहिणी घरात एकटीच रडत बसली होती. काही वेळाने भावाची कार घराबाहेर येऊन थांबली. त्याच्या मागोमाग ॲम्ब्युलन्सही येऊन थांबली. ॲम्ब्युलन्समधून 2 डेड बॉडीज बाहेर काढल्या. रेणुका आईबाबाचे शव पाहून खूप रडली. तिचे आईवडील हे जग सोडून निघून गेले आहेत यावर तिचा विश्वास बसत नव्हता. जमलेले नातेवाईक, शेजारी म्हणत होते देवाने असे करायला नको होते. निदान एकुलत्या एका मुलीचे लग्न पाहण्यासाठी तरी देवाने आईवडिलांवर दया दाखवायची होती. लोक दादा बहिणीला म्हणत होते की आईवडिलांच्या मागे आता तुम्ही दोघेच तिच्यासाठी आई वडील आहात, तिचा नीट सांभाळ करा. हे ऐकून विद्या वहिनी आणि लखन दादा दोघे एकमेकांकडे पाहत होते. काही वेळातच आईबाबांवर अंतिम संस्कार करण्यात आले. आई वडील गेले आणि इथेच रेणुकाच्या आयुष्याची दिशा पूर्णपणे बदलली. आता हळू विद्या वहिनीचे आणि दादाचे रेणुकासोबतचे वागणे बदलले. ज्या घरात ती लाडात वाढली होती त्याच घरात तिचे जगणे मुश्किल झाले. सर्वात आधी तर तिच्या वहिनीने दादाचे कान भरले आणि तिचे शिक्षण बंद केले. दादा म्हणाला, रेणुका तू आमची जबाबदारी आहेस आणि आता जमाना खूप खराब निघाला आहे, त्यामुळे आता आम्ही तुला एकटीला बाहेर जाऊ देणार नाही. तुझ्या बहिणीकडून घरातील सगळी कामे शिकून घे. सासरे गेल्यानंतर हेच कामे येणार आहे. रेणुकाने भावाकडे खूप विनंती केली. ती म्हणाली, दादा मला शिकायचे आहे. मी वकील व्हावे अशी बाबांची खूप इच्छा होती. हवे तर मी कॉलेजला न जाता घरात बसून अभ्यास करते. हे ऐकून तिची बहिणी म्हणाली, हो महाराणी, तू घरात बसून अभ्यास करणार आणि मी काय तुला आयते खाऊ घालू की काय? तुझ्या बाबांची इच्छा असेल तू शिकून मोठी व्हावी म्हणून, पण तुझ्या शिक्षणाचा खर्च कोण करणार? ते काही नाही, गपचूप घरात बस आणि सगळी कामे शिकून घे. रेणुकाने खूप विनवणी केली पण त्या दोघांनीही तिचे काही ऐकून घेतले नाही. दादा वहिनीचे ऐकून घेण्याशिवाय रेणुकाकडे कोणता पर्यायच नव्हता. शेवटी वहिनीने रेणुकाला घरकामात गुंतवून टाकले. 2-3 महिने होतात न होतात तेवढ्यात विद्या वहिनीने दादाला सांगितले की आता रेणुकाच्या लग्नाचे बघा. तरुण मुलगी किती दिवस घरात ठेवून घ्यायची. दादालाही वहिनीचे बोलणे पटले. आईबाबांना जाऊन 6 महिनेही झाले नव्हते तोवर दादाने काहीही विचारपूस न करता घाई गडबडीत रेणुकाचे लग्न सारंगसोबत लावून दिले. सारंग रेणुकापेक्षा 9 वर्षांनी मोठा होता. तो घरातील मोठा मुलगा होता. त्याच्या वडिलांचे कपड्याचे दुकान होते. तो वडिलांसोबत ते दुकान सांभाळायचा. त्याचे कुटुंब खूप रूढीवादी होते. घरामध्ये सासू सासरे आणि एक बिन लग्नाची नणंद अंकिता होती. अंकिता 24 वर्षाची झाली होती, त्यामुळे तिच्यासाठी स्थळ पाहणे सुरू होते. 20 वर्षीय रेणुका त्या घरामध्ये सून बनून आली होती. पण तिच्यासोबत तिच्या घरातील माणसांचे वागणे अजिबात चांगले नव्हते. सर्व नियम कायदे फक्त रेणुकासाठी बनवले गेले होते. दिवस उजळल्यापासून ते मावळेपर्यंत ती घरातील कामामध्येच लागून असायची आणि तरीही तिला तिची सासू सतत टोमणे द्यायची. रेणुकाकडून काम करताना साधी जरी चूक झाली तरी तिची सासू सर्वांसमोर तिला अपमानित करायची. पण तिच्या सासूपुढे बोलण्याची घरातील कोणाचीही हिंमत होत नव्हती. एके दिवशी सर्व कामे आटपून ती तिच्या खोलीमध्ये बसली होती. तिची सासू उज्ज्वलाताई कामानिमित्त शेजारच्या काकूंकडे गेली होती आणि अंकिता टीव्हीवर मोठ्या आवाजामध्ये गाणी लावून शेंगदाणे खात होती. खाता खाता शेंगाची टरफले तिथेच हॉलमध्ये फरशीवर टाकत होती. तेवढ्यात रेणुकाचे सासरे आणि नवरा काही पाहुण्यांना घेऊन घरामध्ये आले. हॉलमध्ये पडलेला कचरा आणि टीव्हीचा मोठा आवाज हे ऐकून रेणुकाचे सासरे आणि नवरा सारंग दोघांनाही राग आला. पण पाहुण्यांसमोर ते दोघे काहीही बोलले नाहीत. पण तरीही अंकिताचे लक्ष अजूनही त्यांच्याकडे गेले नाही. सारंगने तिला 1-2 वेळा आवाज दिला पण टीव्हीचा आवाज मोठा असल्यामुळे
अंकिताला ऐकायला गेले नाही. तेव्हा सासऱ्याने सारंगला इशारा केला आणि त्याने जाऊन TV बंद केला. तेव्हा कुठे अंकिताचे त्याच्याकडे लक्ष गेले. त्यांना पाहून ती गोंधळली आणि पटकन उठली आणि कचरा तसा सोडून तिच्या खोलीमध्ये धावत गेली. सारंग रेणुकाला बोलवून आणण्यासाठी खोलीत गेला आणि सासरे पाहुण्यांना घेऊन अंगणामध्ये उभे राहिले. रेणुकाने हॉलमध्ये जाऊन सफाई केली. तेव्हा सारंगने पाहुण्यांना आत बोलावले. तेवढ्यात उज्ज्वलाताई सुद्धा बाहेरून आल्या. चहा नाश्ता झाल्यानंतर पाहुणे निघून गेले, पण सासरे भयंकर चिडले होते. त्यांनी उज्ज्वलाताईंना ऐकवण्यात काही कसर बाकी सोडली नाही. ते म्हणाले, मी तुला सांगितले होते की घरी अंकिताला पाहायला मुलाचे काका येणार आहेत. ते इथे जवळच्या चौकात राहतात. त्यामुळे पुण्याला राहणाऱ्या मुलाच्या आईवडिलांनी आधी त्यांना जाऊन मुलगी पाहायला सांगितले होते. मग पाहुणे येणार म्हटल्यावर घर स्वच्छ ठेवायला पाहिजे की नको? आज तुम्हा लोकांमुळे मला पाहुण्यांसमोर मान खाली घालावी लागली. उज्ज्वलाताई म्हणाल्या, अहो, जेव्हा तुम्ही फोन केला होता तेव्हा मी शेजारी काकूंकडे गेले होते, पण मी बाहेर जाताना तर घर स्वच्छ आणि टापटीप होते. सासरे म्हणाले, हो, आपल्या घरामध्ये लहान मुले आहेत ना, त्यामुळे त्यांनी घरामध्ये कचरा केला असेल. खरं तर त्यांनी अंकिताला शेंगदाणे खाऊन टरफली टाकताना पाहिले होते, पण तिला तर ते काहीच बोलत नव्हते. ते पुढे म्हणाले, अरे, लाज वाटायला पाहिजे तुम्हा लोकांना. माझी काहीच इज्जत राहिली नाही त्या माणसांसमोर. आता मला नाही वाटत ते नंतर अंकिताला पाहायला येतील. असे बोलून ते बाहेर निघून गेले. पण याचा राग उज्ज्वलाताईंनी अंकितावर काढण्याऐवजी रेणुकावर काढला. त्या म्हणाले, काय ग, तू काय करत होतीस? तुला बैठकीच्या खोलीतील कचरा दिसला नाही का? हे बघ, आज फक्त तुझ्यामुळे आम्हाला ऐकून घ्यावे लागले. त्या पुढे म्हणाला, कोणती दुर्बुद्धी सुचली आणि आम्ही तुला सून म्हणून घरी आणली. जेव्हापासून ही बाई आमच्या घरामध्ये आली आहे तेव्हापासून काही ना काही गडबड होत असते. रेणुका म्हणाली, आई, मी काय केले आहे? ते तर अंकिताताईंनी. पण पुढे ती काही बोलू शकली नाही. तिने तोंड उघडताच उज्ज्वलाताईंनी गोंधळ घालायला सुरुवात केली. त्या म्हणाल्या, तुझी चूक असताना माझ्या मुलीला का दोष देत आहेस? ती तुझ्यासारखी नाही. तुझी चूक तिच्यावर लादू नकोस. सासूच्या मोठ्या आवाजातील बोलणे ऐकून रेणुका त्यांच्याकडे घाबरून पाहत होती आणि अशा प्रकारे घरातील वातावरण खराब झाले. संध्याकाळी जेव्हा सारंग घरी आला तेव्हा उज्ज्वलाताईंनी त्याचे कान भरले. त्याला एकाचे दोन करून सांगितले. त्या म्हणाल्या, तुझी बायको आज माझ्यासोबत वाद घालत होती, मला उलट बोलत होती. आज मला उलटून बोलली. उद्या तुलाही उलटून बोलायला मागे पुढे पाहणार नाही. तिला सांग, सून आहेस तर सुनेसारखीच राहा. आईचे बोलणे ऐकून सारंगला राग आला आणि तो रागाने त्याच्या खोलीत गेला. रेणुका कपाटातील कपडे व्यवस्थित लावत होती. तिला काहीही न विचारता खोलीत गेल्याबरोबर त्याने सरळ रेणुकाच्या कांशलात लगावली. ती म्हणाली, अहो, असे का मारत आहात? मी काय केले आहे? तो म्हणाला, माझ्या आईला उलट बोलतेस? ती त्याला सांगत होती, माझी काही चूक नाही, पण त्याने तिचे काही ऐकून घेतले नाही. तो पुढे म्हणाला, आमच्या घरामध्ये राहायचे असेल तर आमची मर्जी सांभाळून राहावी लागेल, नाहीतर इथे तुझी काही गरज नाही. जा तुझ्या भावाच्या घरी. सारंगचे बोलणे ऐकून रेणुका दुःखी झाली. त्याने विनाकारण तिला मारहाण केली होती. तो तिला मारत होता, पण कोणी सुद्धा त्याला थांबवायला आले नाही. एवढेच काय, पण सासरे सुद्धा त्याला काही बोलले नाहीत. त्या घरात कोणीही तिची बाजू ऐकून घेणारे नव्हते. आता मात्र रेणुकाला हे काही सहन झाले नाही. तिने पटकन तिची बॅग भरली आणि ती माहेरी निघून गेली. तिला वाटले होते की सासू सासरे नवरा हे सर्वजण तिच्याशी वाईट वागतात, तिला शारीरिक आणि मानसिक त्रास देतात. हे सांगितल्यावर तिचा भाव तिची साथ देईल. सासरी जाऊन या सर्वांनी बहिणीची बाजू घेऊन बोलेल. पण हा तिचा गैरसमज होता. ती माहेरी पोचली. तिला अचानक माहेरी आलेली पाहून तिच्या भाऊजाईला राग आला. तिने रेणुकाला आत येऊ दिले नाही. दरवाजात उभे असलेल्या नणंदला ती मोठ्या आवाजात म्हणाली, ए बाई, तू तुझ्या सासरच्या माणसाशी भांडण करून इथे का आलीस? माझे घर काय धर्मशाळा आहे का? पण मी म्हणते, काय गरज होती सासूला उलटून बोलण्याची? तुझ्या सासूने आम्हाला फोन करून तुझ्याबद्दल सर्व काही सांगितले आहे. बरे दिसतेस की, खाली मुंडी आणि पाता धुंडी. इथे कशाला आलीस? आता काय इथे आयुष्यभर आमच्या छाताडावर बसून राहणार आहेस का? अगं, मी सुद्धा सासरी राहते, पण तुझ्यासारखा आगाऊपणा कधी केला नाही आणि आताही करत नाही. तू अशी माहेरी येऊन राहिलीस तर समाजामध्ये काय इज्जत राहील आमची? हे बघ, आल्या पावली तुझ्या घरी निघून जा. माफी माग सर्वांची. काही कमीपणा येत नाही. रेणुका अजून घरात गेलीही नव्हती की तिच्या बहिणीने तिला एवढे ऐकवले. तिला खूप वाईट वाटले. ती खूप रडायला लागली. तिचा भाव आला आणि तोही म्हणाला, काय ग, खूप शिंगे आली आहेत का तुला? सासरच्या माणसांसोबत कसे वागायचे, बोलायचे कळत नाही का तुला?
लहान आहेस का? हे बघ रेणुका, आम्ही तुझे लग्न लावून दिले आहे. आमची जबाबदारी संपली आता. तुला जगायचे मरायचे कसेही राहायचे असेल तर ते तू तुझ्या सासरे राहा. आम्हाला माफ कर, असे बोलून भावाने रेणुकासमोर हात जोडले. दोघेही तिची बाजू ऐकून न घेता काहीही बोलत होते. त्यामुळे यांना काही सांगणे व्यर्थ आहे असे तिला वाटले. रेणुका काही बोलली नाही. आता पुढे काय करावे, कुठे जावे हे रेणुकाला काही समजत नव्हते. ती तिथेच दरवाजात एखाद्या पुतळ्याप्रमाणे उभी होती. तिला वहिनीने प्यायला पाणी देखील विचारले नाही. काही वेळाने भाऊ तिला कारमध्ये बसवून सासरी सोडायला गेला. रेणुकाला घरी आलेले पाहून उज्ज्वलाताई तिच्या भावाला म्हणाल्या, लखनराव, ताठा पाहिला का तुमच्या बहिणीचा? आम्हाला न सांगता माहेरी निघून गेली. हे बघा लखनराव, आमच्या घरात असा उद्धटपणा खपवून घेतला जाणार नाही. दादा म्हणाला, मी आणि तिच्या वहिनीने तिला समजावले आहे. यापुढे ती आता काहीही चुकीचे वागणार नाही. एक वेळ तिला माफ करा. असे बोलत असताना रेणुका भावाकडे भरल्या डोळ्यांनी पाहत होती. सासू म्हणाली, ठीक आहे, तिला एक संधी देते, पण यापुढे तिने अशी चूक केली तर मी तिला घरात ठेवून घेणार नाही. भाऊ हळू आवाजात रेणुकाला म्हणाला, जा माफी माग सासूची. पण रेणुका काही न बोलता घरात निघून गेली आणि तिचा भाव देखील निघून गेला. सासू रेणुकाच्या खोलीत गेली आणि हसत म्हणाली, काय ग, खूप तोऱ्यात गेली होतीस माहेरी? काय झाले? एक दिवस तरी ठेवून घेतले भाऊजाईने तुला. रेणुका खाली मान घालून गपचिप ऐकून घेत होती, कारण तिच्याकडे ऐकून घेण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नव्हता. आज रेणुकाच्या स्वाभिमानाच्या चिंध्या झाल्या होत्या. यासोबतच आता सासरच्या माणसाचे हात नेहमीसाठी मोकळे झाले. आता तर तिला त्रास देण्यामध्ये उज्ज्वलाताई जरा सुद्धा कसर सोडत नव्हत्या. सारंग मुद्दाम तिच्यावर हात उचलत होता. त्याला ठाऊक होते की आता रेणुका कुठे जाऊ शकणार नाही. इथे राहण्याशिवाय तिच्याकडे कुठला पर्याय नव्हता. ती गपचूप सर्व सहन करत होती. असेच दिवस सरत होते. आज रेणुकाच्या आईवडिलांची पुण्यतिथी होती. राहून राहून रेणुकाला आईवडिलांची आठवण येत होती. आज तिचे कशातच मन लागत नव्हते, पण तरीसुद्धा तिलाच घरातील कामे तर करावीच लागणार होती. ती नेहमीप्रमाणे गपचूप आपले काम करत होती. संध्याकाळी जेव्हा सर्वांना जेवण वाढल्यानंतर रेणुकाने गॅसवर दूध गरम करण्यासाठी ठेवले होते आणि तिथे स्वयंपाकखोलीमध्ये उभी राहिली. तिला पुन्हा तिच्या आईवडिलांची आठवण आली. ती मनात म्हणाली, आईबाबा जिवंत होते तेव्हा रोजचा दिवस आनंदात जात होता, पण आज आनंद हा शब्द तिच्यासाठी अनोळखी झाला होता. तिच्या मनामध्ये विचार आला की आज जर आईबाबा जिवंत असते तर तिचे आयुष्य काहीतरी वेगळे असते. ती तिच्या जुन्या विश्वात हरवून गेली. तिला हे सुद्धा लक्षात आले नाही की गॅसवर दूध ठेवले आहे. दूध उतू जाणार होतेच की. तेवढ्यात उज्ज्वलाताई किचनमध्ये आल्या आणि त्यांनी गॅस बंद केला. थोडेसे दूध खाली सांडले होते. त्या म्हणाल्या, काय ग, दुधाचे पैसे तुझे माहेरचे देतात का, म्हणून अशी नासाठी करतेस? रेणुका म्हणाली, माफ करा आई, आज माझ्या आईवडिलांची पुण्यतिथी होती, त्यामुळे मला त्यांची आठवण. रेणुका पुढे काही बोलणार होती, पण तेवढ्यात उज्ज्वलाताई म्हणाल्या, अरे वा, तुझ्या आईवडिलांच्या आठवणीमध्ये अश्रू गाळत आहेस आणि इथे आमचे नुकसान होत आहे, त्याची भरपाई कोण तुझे मेलेले आईवडील देणार आहेत का? सासूचे हे बोलणे मात्र रेणुकाला सहन झाले नाही. ती म्हणाली, माझ्या आईवडिलांना मध्ये का ओढत आहात? चूक मी केली आहे तर मला काहीही बोला, पण माझ्या आईवडिलांना अजिबात बोलू नका. तेव्हा उज्ज्वलाताई म्हणाल्या, अरे वा, माझ्या मुक्या सुनेला बोलताही येते तर. विसरलीस का मागच्या वेळेस तुझा भाऊ तुला इथे सोडून गेला होता ते? उज्ज्वलाताई खूप काही बोलत होत्या, पण तिचे बोलणे ऐकून रेणुका खोलीमध्ये आली. पण उज्ज्वलाताई देखील तिच्या मागे मागे तिच्या खोलीमध्ये गेल्या आणि म्हणाल्या, मला तर असे वाटत आहे की काही दिवसापूर्वी नवऱ्याने चोपून काढले होते, त्या माराचा असर कमी झाला आहे. आज पुन्हा एकदा डोस द्यायला लागेल. तेवढ्यात सारंग खोलीत आला आणि त्याला उज्ज्वलाताईने एकाचे 2 करून सांगितले. तेव्हा त्याला राग आला आणि तो म्हणाला, अधूनमधून हिला चोप दिल्याशिवाय ही काहीच सरळ होत नाही. असे बोलत सारंग रेणुकाकडे गेला आणि त्याने तिला जोरात धक्का दिला, ज्यामुळे रेणुका बेडवर जाऊन पडली. सारंगने तिला मारण्यासाठी हात उचलला. तेवढ्यात रेणुकाने बेडवर पडलेला सारंगचा बेल्ट हातात घेतला आणि सारंगला त्या बेल्टने मारायला सुरुवात केली. सारंग जोरात ओरडायला लागला, आई बाबा मला वाचवा, आई बाबा मला वाचवा. त्यांना वाटत होते की तोच रेणुकाला बेल्टने मारत आहे, पण सारंगचा आवाज ऐकून उज्ज्वलाताई खोलीत आल्या आणि समोरचे दृश्य पाहून म्हणाल्या, देवा देवा, हे मी काय पाहत आहे? बायको नवऱ्याला मारत आहे. आज रेणुका काही थांबणारी नव्हती. ती जणू इतक्या दिवसांचा बदला घेत होती.
बायकोचे रुद्ररूप पाहून सारंग घाबरला होता. उज्ज्वलाताई रेणुकाच्या हातातून बेल्ट घेण्यासाठी तिच्याकडे जातच होता. तेवढ्यात रेणुकाने त्यांनाही धक्का देऊन दुसरीकडे पाडले. स्वतःला सांभाळत उज्ज्वलाताई मोठ्या आवाजात म्हणाली, सारंग, पटकन बाहेर चला. आज तुझ्या बायकोला काय झाले आहे कोणास ठाऊक. अंगात भूस शिरले आहे की काय. आईचे बोलणे ऐकून सारंग कसा रेणुकाच्या तावडीतून सुटला आणि स्वतःला सांभाळत खोलीबाहेर पळाला. सासू देखील लगेच खोलीतून बाहेर आले आणि तिने पटकन खोलीचा दरवाजा बंद केला. आणि घडलेल्या या प्रकारामुळे आज इथे दोन्हीकडची मंडळी एकत्र जमले होते. रेणुकाचे दादा बहिणी आल्यानंतर तिच्या सासूने खोलीचा दरवाजा उघडला आणि तिला बाहेर बोलवले. रेणुका एका कोपऱ्यात मान खाली घालून उभी होती. तेवढ्या तिची वहिनी रेणुकाजवळ आली. तिने रागाने तिचा हात पकडला आणि म्हणाली, तुला काय झाले आहे? अशी का वागत आहेस? आमचे जगणे मुश्किल केले आहे. तुझ्या आईवडिलांसोबत तू सुद्धा वर गेली असतेस तर कमीत कमी आज हा दिवस आम्हाला पाहावा लागला नसता. सासू म्हणाले, आता तिला समजवण्याची काही एक गरज नाही. घेऊन जा तुम्ही आताच्या आता या मुलीला. तुमच्याकडे बायकोने नवऱ्याला मारण्याची पद्धत आहे का? बघा बघा किती मारले आहे या बाईने माझ्या मुलाला. बघा त्याच्या अंगावर किती वळ पडले आहेत. उज्ज्वलाताई आपल्या मुलाकडे इशारा करत म्हणाल्या. तेवढ्यात तिचा भाव हात जोडून म्हणाला, मी समजावतो तिला. दादा रेणुकाला समजवण्यासाठी तिच्याकडे आला आणि म्हणाला, अगं रेणुका. तो पुढे काही बोलणार. तेवढ्यात रेणुका म्हणाली, मला घटस्फोट पाहिजे. मी आता या माणसासोबत राहू शकत नाही आणि नाही या कुटुंबासोबत. तिचे बोलणे ऐकून तिचा दादा गप्प झाला. पण वहिनी म्हणाली, घटस्फोट घेऊन कुठे जाणार आहेस? मी तर माझ्या घरात तुला थारा देणार नाही. त्यामुळे माझ्या घरात पाऊलही ठेवायचे नाही. हे ऐकून रेणुका म्हणाली, तू कोण आहेस मला माझ्या घरी येण्यापासून थांबवणारी? रेणुकाचे बोलणे ऐकून तिच्या वहिनीला राग आला. ती मोठ्या आवाजात म्हणाली, ते घर माझे आहे. त्यामुळे तुला घरात ठेवायचे की हाकलून लावायचे हे मीच ठरवणार. रेणुका हसली आणि म्हणाली, तू काल परवा आलीस. त्या घरात माझा जन्म झाला आहे. त्याच घरात मी लहानाची मोठी झाली आहे. ते घर माझ्या आईवडिलांचे आहे, तुझे नाही. हे लक्षात असू दे. त्या घरावर माझाही अधिकार आहे आणि तो अधिकार मी मिळवणारच. आता बस झाले. खूप सहन केले मी. तुम्हा सर्वांची बोलणी ऐकली, पण आता नाही. नणंद आपला हक्क मागताना पाहून वहिनीला घाम फुटला. तरीही ती म्हणाली, अगं लग्न झालेली मुलगी तिच्या सासरीत चांगली वाटते, माहेरी नाही. वहिनी उज्ज्वलाताईंना म्हणाली, तुम्ही पण म्हणत आहात रेणुकाला घेऊन जा. याचा अर्थ तुम्हीच तुमच्या मुलाचे संसार मोडत आहात. रेणुका जर तुमचे घर सोडून निघून गेले तर तुमच्या मुलीच्या अंकिताच्या लग्नाच्या वेळी एकुलते का मुलाची बायको कुठे गेली असे विचारल्यावर काय सांगणार तुम्ही? सासू म्हणाली, काय सांगायचे काय नाही ते आम्ही पाहून घेऊ. तुम्ही आधी तुमच्या मुलीला घेऊन जा इथून. तिला इथे नांदायचे नाही. म्हणूनच तर तिला घटस्फोट हवा आहे. रेणुका घटस्फोट देऊन कायमची माहेरी राहायला येणार याचे तिच्या वहिनीला खूप टेन्शन आले होते. ती रेणुकाला म्हणाली, रेणुका, लग्न म्हणजे भावला भावलीचा खेळ नाही. हे बघ, तू तुझ्या सासूचे नवऱ्याचे पाय धरून माफी माग. ते तुला नक्की माफ करतील. रेणुका म्हणाली, माझा निर्णय झाला आहे. मी या माणसाला घटस्फोट देणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. त्यामुळे मला कोणी काही सांगू नका. मला तुम्हा लोकांच्या सहानुभूतीची अजिबात गरज नाही. मी निर्णय घेतला आहे. मला घटस्फोट पाहिजे आणि सारंगकडून भरण पोषणासाठी पैसेसुद्धा हवे आहेत. आणि हो, त्याचबरोबर मला माझ्या माहेरच्या घरावर सुद्धा अधिकार पाहिजे. आता मला लाचार होऊन जगायचे नाही. मी स्वतःच्या पायावर उभी राहीन. असे बोलून रेणुका तिच्या खोलीमध्ये गेली आणि आपले सामान पॅक करून बाहेर आले. तेव्हा सारंगने रेणुकाचा रस्ता अडवला. तेव्हा रेणुका म्हणाली, माझा रस्ता सोडा, नाहीतर मला पोलिसांचा आधार घ्यावा लागेल, कारण आता मी झोकणार नाही. पोलिसांचे नाव ऐकताच तो पटकन घाबरून मागे झाला. रेणुका घराबाहेर पडली आणि सर्वात आधी ती ज्वेलर्सकडे गेली आणि तिचा सोन्याचा नेकलेस विकून आधी एक वकील हायर केला आणि सरळ आपल्या माहेरच्या घरी पोहोचली. तिथे गेल्यानंतर वहिनीने घराचा दरवाजा उघडण्यास नकार दिला. तेव्हा पोलिसांची मदत घेऊन तिने घराचा दरवाजा उघडायला आणि घरामध्ये प्रवेश केला. पोलिसांच्या भीतीने भाऊजाईने रेणुकाला स्वतःहून तिची वाटणी दिली. तिच्या हिस्स्यात 2 खोल्या आल्या. एका खोलीत ती राहू लागली आणि दुसरी खोली भाड्याने दिली. तसेच काही दिवसांनी तिचा घटस्फोट झाला. तिला पोटगीसुद्धा मिळू लागली. त्यातून तिने स्वतःचे अर्धवट राहिलेले शिक्षण सुरू केले आणि हळूहळू ती केक बनवायला शिकली आणि तिच्या कष्टाने एक तिची स्वतःची बेकरी उभा केली. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही कथा? मला कमेंट करून नक्की सांगा
आणि कथा आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका. धन्यवाद.